स्वामी समर्थ महाराज दिव्य रूप, तेज आणि अवतारत्व. राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ यांचे चिरंजीव. गोविंदराव हे मनाने अतिशय कोमल आणि श्रद्धेने परिपूर्ण असे श्री दत्तांचे उपासक होते. बाहेरून सामान्य दिसणारे हे गृहस्थ आतून मात्र अखंड जप, ध्यान आणि नामस्मरणात राहत असत. त्यांच्या जीवनात एक मोठी बाधा होती, ब्रह्मसंबंधाची बाधा. ती बाधा त्यांना आतून पोखरत होती. मन अस्वस्थ, देह थकलेला आणि तरीही श्रद्धा अढळ. ही बाधा कशी दूर झाली याची गोष्ट पुढे येईलच, कारण स्वामींच्या कृपेचा मार्ग नेहमीच थोडा उशिरा उलगडतो. त्या काळात गोविंदराव अक्कलकोटात येऊन स्वामी समर्थांची सेवा करीत असत. सेवा म्हणजे फक्त अंगमेहनत नव्हे, तर अंतःकरण झुकवून केलेली साधना होती. एके दिवशी अगदी अनपेक्षितपणे स्वामी समर्थ महाराजांची स्वारी जोशीबुवांच्या वाड्यात येऊन थांबली. ते सकाळचे शांत वेळ होते. हवेत अजूनही पूजेच्या धुपाचा मंद सुवास होता. गोविंदराव त्यावेळी आपल्या नित्य पूजेत मग्न होते. डोळे अर्धवट मिटलेले, ओठांवर नाम आणि मन पूर्णपणे चरणी लीन. महाराज येताच त्यांनी तत्काळ पाठ मांडला. कोणतीही घाई नाही, कोणताही गोंधळ नाही, फक्त सेवकाची सहजता. गाणगापुराहून श्रद्धेने आणलेल्या पादुका त्यांनी महाराजांच्या चरणी अर्पण केल्या. गंध, पुष्प वाहिले, डोळे भरून आले आणि हृदयातून प्रार्थना बाहेर आली. महाराज, आपल्या चरणांचे ध्यान माझ्या हृदयात अखंड राहू दे, कधीही विसर पडू नये. या प्रार्थनेवर महाराजांनी शब्द न वापरता फक्त मान हलवली. ती मान डोलवणे म्हणजे आशीर्वादच होता. थोड्या वेळाने गोविंदरावांनी अत्यंत नम्रतेने प्रश्न केला, महाराज, आपण गाणगापूरच्या संगमावर असता काय? महाराज शांत, गंभीर स्वरात म्हणाले, होय, आम्ही तेथे असतो. इतकेच बोलले आणि महाराज उठून निघून गेले. त्या रात्री गोविंदरावांच्या आयुष्यातील एक विलक्षण क्षण घडला. त्यांना स्वप्न पडले. ते स्वप्न नव्हते, तो दृष्टांत होता. गाणगापूर क्षेत्रातील देवालय, तेथे श्री दत्तात्रेय नृसिंह सरस्वतींच्या पादुका आणि त्या देवाऱ्यात स्वतः स्वामी समर्थ महाराज विराजमान. त्यांच्या चरणी स्वतःच्या निजपादुका. पुजारी मंडळी जवळ बसलेली. गोविंदरावांनी थरथरत्या स्वरात विचारले, देवाऱ्यात कोण बसले आहेत? पुजारी शांतपणे म्हणाले, अक्कलकोटचे स्वामी बसले आहेत. इतके होताच गोविंदराव जागे झाले. डोळ्यांत पाणी, मनात प्रकाश आणि हृदयात ठाम विश्वास. श्री स्वामी समर्थ हे दत्त अवतार आहेत, ही खात्री फक्त त्यांच्या मनात नव्हती. मोठमोठे योगी, सिद्ध, तपस्वी महाराजांचे दर्शन घेऊन हीच गोष्ट लोकांना सांगत. आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी, यशवंतराव महाराज देव मामलेदार हेही महाराजांना अवतारी मानत. इतकेच नव्हे, तर वेदांताचे मोठे विद्वान, मूर्तिपूजेचे टीकाकार विष्णुबुवा ब्रह्मचारी सुद्धा महाराजांना अवतारी म्हणाले. याहून मोठा पुरावा काय असू शकतो? महाराजांचा जन्म, जात, देश, आईवडील काहीच माहीत नाही. ते संन्यासी होते. देह तेजस्वी, गौर, तांबूस, आजानुबाहू असा तेजःपुंज की एकटक पाहवत नसे. लोक चरणी मस्तक ठेवत. कधी दर्शन मिळे, कधी हाट असा शब्द पडताच माणूस मागे फेकला जाई. महाराजांचे दर्शन देवासारखे होते. राजा असो वा रंक, सगळे समान. लेखक लिहितो, हे आठवताना माझ्याही अंगावर काटा आला. लेखणी थरथरली. महाराज पाहताच मन सांगत असे, हे देवच आहेत. ही कथा प्राचीन बखर कादंबरीतून घेतलेली असून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य जीवनावर आधारित आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.